नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. माझं नाव सनी निक्कम आहे. आता सकाळचे 7:30 वाजलेत आणि मी वॉकला आलेलो आहे. हे माझ्या घराच्या शेजारी एक सुंदरसं गार्डन आहे, जिथे छोटीशी जिम पण आहे ओपन. त्या बाजूला एक छोटस लहान मुलांना खेळायला घसरगुंडी वगैरे पण आहे. नाही तर फुटबॉलचं ग्राउंड पण आहे. अशा प्रकारे सुंदर असं गार्डन आहे, जिथे तुम्ही चालू शकता. सांगायचं म्हणजे ह्या गार्डन मध्ये आल्यावरती ना मला लहानपणीचे दिवस आठवतात. तिथे एक छोटस गार्डन आहे, जिथे घसरगुंडी वगैरे वगैरे आहे. तर तिथं लोक आता म्हणजे मोठी लोक पण झोक्यावरती झोका घेत आहेत. तर मी तर नाही घेऊ शकत, पण लहानपणी काही रिस्ट्रिक्शन नव्हते, तेव्हा आपण कसं पण जाऊन झोका घेत होतो किंवा म्हणजे घसरगुंडीवरती बसायचो, काही करायचो. पण आता तसं नाही करू शकत आहे ना. आणि आता म्हणजे सिच्युएशन अशी आहे की आपल्याला वाटलं तरी आपण नाही करू शकत. म्हणजे लहानपण किती मस्त असतं, लहानपणी आपण काही पण करू शकतो. मोठं झाल्यावरती यार लोक आपल्याला असा विचार येतो की आता लोक काय म्हणतील मी जर घसरगुंडीवर जाऊन बसलो तर. खरंच यार डेंजर सिच्युएशन आहे. आता बघा, मी दाखवतो तुम्हाला. पाऊस सुरू झालाय, भयानक पाऊस, खतरनाक. अरे बापरे, इथं काय आहे? बापरे, पूजा अर्चा केली वाटतं. लांबूनच जायला पाहिजे बाबा. हे बघा ना, इथं काहीतरी पूजा अर्चा करून ठेवली बाबा. इथं गार्डन मध्ये पण येऊन लोक असले जादू टोना पूजा अर्चा करतात. खतरनाक लोक आहेत यार. काय बाबा, काय पण करतील लोक ना. तर दोस्तांनो, आता वाजलेत 1 आणि मी काढली मेहंदी, ज्याच्यामध्ये हे मी नाव लिहिलंय धीरा नीलम सनी. बघा कशी आहे मेहंदी, छान आहे का? आणि मम्मी इकडं खोबरा खिसते. मम्मी खोबरं खिसतेस का? त्यात चकत्या का पाडल्यात पण अशा खोबऱ्याच्या? पटकन त्या बारीक होत. पण बारीक होतं का? एरवी तुझा आवाज लय मोठा असतो, आता हळू का बोलतेस? काय कारण नाही. स्पीकर आज कमी आहे का तुझा? ही इकडं हातावरची मेहंदी पायावर काढते. अगं पायावर मेहंदी का काढतेस नीलम? प्रॅक्टिस करते, कोणी बघावं नाही म्हणून पायावर ही ठीक आहे, मेहंदी कमी आणि नाही नाही, चांगलं आहे, चांगली डिझाईन आहे. डिझाईन चांगली काढली. प्रॅक्टिस करते ना आधी कशाची प्रॅक्टिस? मेहंदीची. ओके. चांगली आली तर हातावर काढायची. आयडिया कशी? मेहंदीची प्रॅक्टिस चाललेली आहे आणि त्यात मी चान्स केलेला आहे. मला पण मेहंदी अशी मस्तपैकी काढलेली आहे, तर तुम्ही बघू शकता उजेडामध्ये. चांगली दिसते का? चला आता आपण जाऊन गॅसची शिट्टी बंद करूया. गॅसची शिट्टी बंद करा का कुकरची शिट्टी बंद करा म्हणायला पाहिजे ना. हा कुकर बंद केला. तर दोस्तांनो, तुम्हाला मी आज दाखवणार आहे की कशा प्रकारे डोशासाठी आपण मी काय म्हणते चटणी बनवतोय ना. डोशासाठी आम्ही चटणी बनवतोय आज, आणि त्यासाठी मम्मी आता खूप जद्दोजहदची तयारी चालली आहे मम्मीची. त्याच्यामध्ये तिने असं खोबरं घेतलंय बघा, चकत्या करून. लसूण आहे आणि मिरच्या किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 मिरच्या आहेत, थोडस खोबरं आहे आणि ह्या 10 ते 15 लसूणच्या पाकळ्या आहेत. आणि स्पेशल इन्ग्रेडियंट ह्याच्यामध्ये पुदिना पण टाकणार आहेस ना मम्मी? पुदिना कशासाठी टाकतात? पुदिना छान येते चव. चव छान येते, त्यामुळे पुदिना पण टाकतात. पुदिन्याची चटणी पण करतात असं म्हणण्याचा उद्देश. तर बघूया आपण कशा प्रकारे बनवायचं आता. तर दोस्तांनो, आता मम्मीची चटणीची तयारी चालू आहे. आता मम्मी मिक्सर मध्ये ही मिरची, ओके, त्यानंतर काय टाकतेस मम्मी? लसूण, ओके, आणि हा असा चक्की केलेला, नाही पहिले कोथिंबीर, काय हे धना, कोथिंबीर आणि हे पुदिना. कोथिंबीर, पुदिना, आणि हे काय खोबरं पण आहे आमच्याकडे. ओके, खोबरं टाकलंय. ओके, खोबरं असं टाकायचं. आता ही आपली जी चटणी आहे ती जाणार आहे मिक्सर मध्ये, आणि मस्तपैकी मिक्सर मध्ये टाकायचं. दही पण टाकायचे. म्हणजे हे बनवतानाच दही टाकायचं का? टाक. आणि काय आहे ते? मला चहा नको. तुझी मेहंदी काय झालं? अरे 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 अरे, हे काय झालंय मेहंदी? अरे म्हणून म्हणलं होतं पायावर काढायचं नाही. खरंच यार, तोंडावर काढायचीस ना. माझं नाही क्लिअर स्किन, तुमचं गाल बघू. तर मस्त आहे बघा हे दही, एकदम आईला गाडा गाडा एकदम मस्त. म्हणजे कुठलं दही आहे? मिष्टी दही. मिष्टी दही आहे. आम्ही आता मिष्टी दही टाकतोय. मग काय केलं तुम्ही, चहा का कॉफी? कॉफी बनव. कॉफी आता कॉफी पिऊया. आज शनिवार आहे ना, म्हणून कॉफी प्यायची. ओके, मला पण मम्मीला पण कॉफी पाहिजे, म्हणजे मम्मीची केस एकदम व्यवस्थित होतील कॉफी पिल्यावर, है ना मम्मी? हो तेच की. हा, आणि आपलं मिठाशिवाय टेस्ट नाही येत, त्यामुळे मीठ. आणि आता ह्याला मिक्सर ग्राइंडर करणार आहे, मिक्सर मध्ये टाकून ग्राइंड करणार आहे आता मम्मी, आणि फोडणी दे. आणि फोडणी देणार आहे. पप्पा कॉफी पिणार आहे का? ओके. ओके. तर दोस्तांनो, आपली चटणी झालेली. चटणी दाखवतो मग. चिटणी आहे बघा, अशी एकदम बारीक झाली पाहिजे. खायला चांगली लागते ना. खायला चांगली लागते का? व्हिडिओ ऑन केला, तुझा आवाज का कमी होतोय मग? खायला चांगली लागते ती. हा, असा खणखणीत आवाज पाहिजे. माणसाचा आवाज खणखणीत असला ना, है का नाही? खणखणीत आवाज असला की ऐकायला पण पब्लिकला पण चांगलं वाटतं ना. पाऊस झाला. पाऊस पडतोय बघा, बापरे.
भयानक पाऊस आहे. पावसाचा सीझन आहे आणि आता आम्ही कॉफी पिणार आहे. पावसाच्या सीझन मध्ये कॉफी. तर दोस्तांनो आपली कॉफी तयार झाली. कॉफी बघा अशी तयार झाली. आता इथे 4 लोक आहे. आम्ही 4 लोकांबरोबर चटणी पण तयार झाली आहे. पण चटणीला आता फोडणी द्यायची ना मम्मी. फोडणी का देतात ते सांग जरा. लोकांना कळायला पाहिजे ना फोडणी का देतो आपण. त्याचा स्वाद येतो ना चटपटीत. चटपटीत स्वाद येतो का? मग काय म्हणायचं, बरोबर. चटपटीत छान स्वाद असा वेगळा स्वाद यायला नको का, ही आता नुसतीच आहे ना होय. चटणी दळली. दळणीस का? हो मस्त यार. 8 दिवस राहते फोडणी द्यायची. प्रत्येक लोक वेगळी वेगळी फोडणी देतात आहे का नाही. मम्मी तू कशाची देत? जिरं मोहरी आणि कढीपत्ता. जिरे मोहरी आणि कढीपत्ता. तुम्ही कोणत्या गोष्टीची फोडणी देता ते सांगा. थोडा पाऊस चांगला दणदणीत पडतोय ना. खूप भारी पाऊस पडतो. असा पाऊसच पडला नाही पावसा. कॉफीला उबाळ आलाय. उबाळ. तुम्हाला हे माझी कॉफी कुठली ही आहे ना. थोडीवाली तुमची. वा 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 ही माझी कॉफी आहे बघा. आता मी पिणार आहे. अप्रतिम कॉफी आहे दोस्तांनो. प्यायला या अप्रतिम कॉफी मध्ये ढिगभर साखर टाकले. हा, द्या मग. लय गोड झाले. खरं मग ही पिऊन बघा. मी लय गोड पित नाही ना. नाही झालेलं आहे गोड, धरा ही पिऊन बघा. हा, मग ती दे मला. ती स्वतःसाठी कमी गोड केलेली मी घेणार आहे आता. आणि तू ती पी गोड गोड गोड. मला डायबिटीस करण्याचा खूप मोठा प्लॅन चालू होता पण मी नाही होऊन दिला. ही पण गोड आहे. दोस्तांनो आता आपण चटणीला तडका देतोय. अरे वा. मोहरी आपली लय घाण तडकते म्हणजे हळू एकदम स्लोली. ओके. वा वा वा. ओके. तर आपली आता तडका चालू आहे. मम्मीनं याच्यामध्ये जिरा मोहरी आणि याच्यावर काय लाल मिरची जी सुकलेली ती पण टाकली. बापरे कढीपत्ता. कढीपत्ता टाकलेला आहे. आणि आता मम्मी चटणीवरती आपण ते सगळं टाकणार आहे. आता हे बघा तडका. डोश्याची चटणी इडली बरोबर कशा बरोबर आहे ना मम्मी. मम्मी कशासाठी बनवलीस? हे डोशांसाठी चटणी बनवली. डोशासाठी? हा. डोशासाठी बनवलेस का? मग तर दोस्तांनो आता मी कॉफी पित आहे. कॉफी खूप भारी झाली. आणि मम्मीने इथं डोसा टाकलेला आहे. आता बघूया हा कशा प्रकारे पातळ डोसा होतोय का असाच आपला चिपकतोय तव्याला. ते पण लय महत्वाचं आहे ते बघायला. बघूया. तर दोस्तांनो आता परफेक्ट डोसा. मम्मी दाखव तुझा परफेक्ट डोसा. ओ सुपर यार. अजून भाजायचं आहे का? ओके. खरपूस खाल्ला मस्त डोसा झालाय. मम्मी तशी तू प्रो आहेस यार. खाना खजाना बनवायला एकदम भारी. बघू जरा पलट की आता. हो असम. जरा उलट ह्या बाजूला कर. हो. बघा आमचा डोसा तयार आहे. आता हा मी चटणीवर खाणार आहे डोसा. तर आता डोसाची प्लेटिंग करतोय आपण. मम्मी डोसा ठेव चल प्लेट मध्ये. कसाही कर टाक पटकन. ओके घे. हा पहिला डोसा कुणाला? पप्पांना का? चटणी दे त्याच्यात. चटणी देऊया आता आपण. आपली चटणी आणि डोसा आपला रेडी आहे बघा. वा वा वा. आवडत नाही. अशा प्रकारे आपला हा डोसा आजचा आपला नाश्ता आहे. डोसा आणि चटणी. तुम्हाला आवडतो का डोसा आणि चटणी? नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि खायला या डोसा आणि चटणी.